गाईज, वेलकम आहे माझ्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे रक्षाबंधन. तर सगळ्यांना हॅपी राखी. तर अजून राखी बांधून घ्यायचं टाईम आहे. आता वाजलेत 8:15 8:30. अजून एक अर्धा पाऊण तासाने तोपर्यंत सगळं पॅन्ट शर्ट ते घालून रेडी. थोड्या वेळानं बांधून घ्यायचं, पण तरीसुद्धा लवकर बांधून घ्यायला पाहिजे, कारण भाव गावाकडे जाणार आहे, त्याला टाईम होतो. नाही तर परत तो गेला की परत आता संध्याकाळीच येतो आहे, मग त्याच्यात लवकर बांधून घ्यायला पाहिजे. तर फायनली राखी वगैरे बांधून घेतला आणि तर आता जायचं गावाला सोडायला. गावात हे आहे, कुठे गेलं हे राखी माग झालं सगळं. आता जायचं भावाला गावात सोडायला. चला मग महाराणी साहेबा, काय चाललंय मग? आज जाऊ दे मला. तर फायनली भावाला सोडून आलो गावात. आता आधी हे कपडे काढावं लागेल, नाहीतर चुकून डाग बी पडला कशाच तर लवकर जाणार नाही. आणि आता हे ब्लूटूथ ते पण बाहेर काढायचं. यात लाईट लागले माहीत आहे, बघू म्हटलं. कपडे ते वगैरे काढलो, ते निवांत बसलो होतो. आणि रक्षाबंधन असू दे, कुठलाही सण असू दे, सण असतो हा आमचा सकाळी 9:30-10च्या आत. त्याच्या पुढं डेलीचं काम असणार म्हणजे असणार. आज पण तेच आहे. आता जायचं परत त्या दोघा मशीनला सोडायचा, परत त्यांना बांधायचा. आज शनिवार, आज दुपारनं 10:30-11 परत मी भाजीपाला काढते, परत त्या मग घरात आणून धुवायचं, परत ते सगळं काम करायचं. परत इथून मरवड्याला घेऊन जायचं, तिथं सोडायचं, परत घेऊन यायचं असेल तर घेऊन यायचं तेव्हाच्या तेव्हा, नाहीतर परत आणायला जायचं. डेलीचं काम हे फिक्सच आहे आमचं. बाजार असलं तर डबल काम, डबल. बाजार नसलं की थोडं कमी. जातो त्या दोघांना अजून थोडं चारून बांधायचं आहे, मग हे सगळं बाकीचं काम सुरू होतं आहे. चलो. तर फायनली मी कॅनलच्या अलीकडे आलो. तिकडून फुलवरून फेऱ्या घालून बोले पप्पा त्या दोघांना इकडे पाठवतो. तर मला इकडे यायचं म्हटल्यावर तिकडून फुलवरून फेऱ्या घालून यावं लागला. आणि यांना इथून 2 मिनटं तिकडंच. भारी आहे ना यांचं. ऐ पलीकडे चला. रस्त्यावर काय हे दगड साईडला टाकावं लागेल. बाहेर जा, बाहेर जा. ओके, आता यांना घेऊन जायचं तिकडं. इकडे गाडी वगैरे येते, ती कशा नाहीत का तिथं सोडून बसायला. एवढं काढलंय, अजून तिथे एवढं 2 काढले, अजून काढायचं आहे बाकी. सगळं टाईम टेबल चेंज झालं. तर परत खाली मला जायचं दीदीला घेऊन, कारण तिथे कार्तिक म्हणजे माझे भाव आहे, काका आहेत, त्यांना पण राखी बांधणार आहे दीदी. मग परत तिथून त्यांना तिथे घेऊन जायचं. ते जनावर होतं, त्यांना तिथेच खाली बांधून टाकलं. आता परत त्यांना घेऊन जायचं, राखी बांधायचं, परत घरी आणायचं, परत ती राखीचं जे सगळं टाईम टेबल चेंज झालं. खाली त्यांना बांधून परत घराकडे येऊन कपडे चेंज केलं, तर परत जायचं तिकडं. चला मग जाऊया. पोचलो खाली माळ्यात. हा आहे कार्तिक. काहीतरी बोल रे, 4 शब्द. काय नाही रे, आता ही बघा आमची भाजी. कशाची भाजी? शेपू. शेपू शेपू शेपू. पलीकडे काय रे ती? पलीकडे काय? त्याच्या पलीकडे पालक आहे का? पालक पालक आणि ती मकाय बघ इकडे. तुमचंच आहे ना, किती भारी आहे बघ. चांगलं हे आम नाही का, मोठा नाही बारकही द्यावी. नंतर लावलेलं आहे एवढा. हे 3 ओळी आणि ते आधीच आहे. ह्यात काय गवत किती आलंय रे? ह्यात पण आलंय. मारायचं रे. ते मारलं अजून. पप्पा आता खाताच्या दुकानात विचारायला गेले आणि खाता विचारल्यावर किती पंप होते रे? 4-5 जास्त होत आहे. फायनली सगळं रेडी झालं. भेंडी, शेपू, पालक, कोथिंबीर 3-4 आहेत. काय तेवढं घेऊन जायचं, मम्मीला सोडायचं किंवा थांबायचं. झालं. दोन्हीपैकी कुठलं तरी एक. चला मग जाऊया. आता वाजत आले 2.
खूप उशीर झाले की परत सगळं मरवड्यात आहे आणि पाऊस येत आहे. सध्या थेंब थेंब आहे पण आता मोठे येणार. आभाळ खूप आलंय ना. A few moments later. फायनली आत्ता पाऊस कमी झाला आहे. अजून वर आभाळ आलाय आणि आता सध्याला तर कमी झाला आहे थोडं. पूर्ण पाणी वाहत होतं मगाशी, आत्ता जरा कमी झाला. पहिले सगळं संपलं. पाऊस यायच्यात थेंब थेंब पडाले पण पाऊस. आता जायचं घराकडे. आता वाजले कमीत कमी आता वाजलेत 5:30 6 वाजत आले. लवकर जायचं घराकडे. परत पाऊस यायचा टाईम आहे. एकदा काय पाऊस आला तर परत दिसतं आलाय फुल आभाळ. फुल आहे आभाळ. लवकर निघायला पाहिजे. ह्या साईडला किती आहे आभाळ काय तिकडं काय नाही असं. ह्या साईडला खूप आहे. लवकरात लवकर पोचायला पाहिजे. मागाशी पाऊस थेंब पडून गेला आहे. आता सगळं वाळलं आहे 1 तास आधी. आता परत थेंब पडाला. घरी पोचलो आणि भावाला पण गावातून आणलं. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर